नमस्कार विद्यार्थी मित्रो, स्वागत आहे तुमचं एम के कोचिंग क्लासेसमध्ये। तर आपण रिअल नंबरचा चॅप्टर पाहत आहोत। ठीक आहे, रिअल नंबरचा चॅप्टर पाहत आहोत नाइन्थचा मॅथचा। ठीक आहे, मॅथ 1चा। तर आपण याच्यामध्ये काय पाहत होतो, मागे आपले 2 लेक्चर झालेले, ते तिसरं लेक्चर आहे रिअल नंबर्सवर। तर मागच्या लेक्चरमध्ये पाहिलं होतं आपण 2 एक्झाम्पल, एक्सप्रेस द रिकरिंग डेसिमल है का नाही 0.555 डॅश डॅश सो ऑन इन पी बाय क्यू फॉर्म। तर याच्या अगोदर आपण 2 एक्झाम्पल पाहिले होते, त्याला आपण काय पी बाय क्यूच्या फॉर्ममध्ये लिहिलं होतं। तर आता आपण एक एक्झाम्पल पाहूया। ठीक आहे, हे एक एक्झाम्पल पाहूया आणि त्याच्यानंतर आपला प्रॅक्टिस सेट 2.1 आहे, तो आपण काय करूया, सोडूया। ठीक आहे, तर याचं सोल्युशन पहा। तर मागं जसं मागच्या याच्यामध्ये सोडवलं होतं तसंच सोडायचं आपल्याला। ठीक आहे, मागच्या याच्यामध्ये आपण जसं सोडवलं होतं एक्झाम्पल तसंच सोडायचं। तर काय करणार आहे तुम्ही, लेट आपण काय केलं होतं, लेट एक्स बरोबर जे दिले ते लिहायचे। लेट एक्स इज इक्वल टू 0.555 डॅश डॅश सो ऑन। ठीक आहे, पहा इथे एक मला सांगायचं आहे, ह्याच्या अगोदर मी तुम्हाला काय सांगतो पहा, एक लक्ष द्या। पहा तुम्हाला आता आपण मल्टिप्लाय करतो आहे का नाही, एखाद्या नंबरला मल्टिप्लाय करायचं आहे आपल्याला। मल्टिप्लाय कसं करायचं, तर समजा आता इथं 0 हे एक नंबर रिपीट होतोय, पहा रिकरिंग नंबर आहे का नाही, रिकरिंग नंबर इथं 5555 किती वेळेस रिकर होतोय। तर कसं ओळखायचं, एखाद्या नंबरला तुम्ही 10 न मल्टिप्लाय करणार किंवा 100 न करणार किंवा 1000 न मल्टिप्लाय करणार, एवढंच करावं लागेल तुम्हाला, याच्यापेक्षा जास्त मल्टिप्लाय करायची गरज नाही। तुम्हाला जेव्हा 10 न मल्टिप्लाय करायची गरज केव्हा येईल, जेव्हा तुमचा आहे का नाही सिंगल नंबर काय होईल, सिंगल नंबर रिकर होतोय। रिकर आहे का नाही, रिकर म्हणजे डबल येतो, रिकर म्हणजे त्यालाच आपण दुसरं नाव काय म्हणू शकतो, सिंपल रिपीट होतोय। काय होतो, रिपीट होतोय, म्हणजे रिकर म्हणजेच काय, रिपीट होतो। जेव्हा तुमचा सिंगल नंबर रिपीट होतोय, रिकर होतोय, तेव्हा तुम्हाला काय करायचं, 10 न मल्टिप्लाय करायचं। जेव्हा तुमचे आहे का नाही डबल म्हणजे 2 नंबर्स आहे का नाही, 2 नंबर्स काय होतात तुमचे, 2 नंबर्स रिकर होतात। रिकर म्हणण्यापेक्षा मी रिपीट म्हणतो साध्या भाषेत, हे रिपीट होतात तर त्यावेळेस तुम्हाला 100 न मल्टिप्लाय करायचं आहे। ठीक आहे, आणि जेव्हा तुमचे 3 नंबर्स आहे का नाही, 3 नंबर्स काय होतात तुमचे, 3 नंबर्स रिपीट होतात, 3 नंबर्स काय होतात तुमचे, रिपीट होतात, तेव्हा तुम्हाला काय करायचं आहे, त्या नंबरला 1000 न मल्टिप्लाय करायचं। ह्याच्यापेक्षा मोठं तुम्हाला देणार नाही तुमच्या लेवलला। ठीक आहे, तुम्हाला एकतर 10 न मल्टिप्लाय करावं लागेल, एकतर 100 न करायचं किंवा 1000 न। मग कसं करायचं, कितीने कधी कळले तुम्हाला, एक नंबर रिपीट होत असेल तर त्याला काय करायचं आहे तुम्हाला 10, 2 नंबर रिपीट होत असतील तर 100 न करायचं, आणि 3 नंबर होत असतील तर 1000 न करायचं। याचं एक्झाम्पल देतो मी। ठीक आहे, पहा आता इथं याचं सिंगल नंबरचं काय आहे, सिंगल नंबरचं एक्झाम्पल हे आहे, म्हणजे आहे का नाही 0.55, म्हणजे हे 3 नंबर वाटत असतील काही लोकांना, ह्याच्या पुढं आपण किती लिहू शकतो, पण हा 5 हा एकच नंबर आहे, 5 नंबर हा रिपीट होते, तो हे सिंगलचं एक्झाम्पल झालं। याच्या व्यतिरिक्त मी तुम्हाला काही एक्झाम्पल देतो XYZ। ठीक आहे, 0.3333 डॅश 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 वन, हा 3 हा एकच 3 हा एक नंबर आहे आणि तोच पुन्हा पुन्हा रिपीट होतोय, तर हे सिंगल डिजिटचं हे एक एक्झाम्पल झालं। ठीक आहे, आता 2चं एक्झाम्पल काय करतो मी, 2चं एक्झाम्पल इथं लिहून दाखवतो। ठीक आहे, 2चं एखादं एक्झाम्पल सांगतो मी तुम्हाला। ठीक आहे, 2 नंबर आहे का नाही 0.545454, पहा 54 हा 5 एक नंबर आहे, 4 एक नंबर आहे, त्याच्यानंतर 5 म्हणजे 54 म्हणा, असं म्हणा 54 हा असा रिपीट होतोय। ठीक आहे, तर यावेळेस अशा वेळेस तुम्हाला असे 2 नंबर असतील किंवा दुसरा जर नंबर घेतला, याचं एक्झाम्पल घेऊ शकता, काही घेऊ शकता तुमच्या मनावर। ठीक आहे, मी तुम्हाला समजून सांगण्यासाठी सांगतोय। ठीक आहे, तर 23 डॅश 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 हा पण नंबर तुमचा 23 हा रिपीट होतोय। तर अशा वेळेस तुम्हाला 2 नंबर हे रिपीट होत आहे 23 तर त्यावेळेस तुम्हाला काय करायचं आहे, 54 हे बार नाही आहे, मी अंडरलाईन करून दाखवते तुम्हाला समजण्यासाठी। ठीक आहे, तर 100 न मल्टिप्लाय करायचं आहे। आता 3 नंबर पहा, 3 नंबरचं एक्झाम्पल पाहूया आपण। तर 3 नंबरचं काय आहे पहा, 0.123 डॅश 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 डॅश, हे आता तिथं तुमच्या इथं काय 3 नंबर रिपीट होतात, हा 123 हा 123 हा रिपीट होतोय हा नंबर, तर त्यावेळेस 1000 न मल्टिप्लाय करायचं। आणखी एक एक्झाम्पल सांगतो मी तुम्हाला याचं, 0.513 ठीक आहे, 513 हा डॅश डॅश सो ऑन, तर हा नंबर रिपीट होतो। तर त्या कोणत्या वेळेस कोणत्या नंबरला कशाने मल्टिप्लाय करायचं कळेल आहे तुम्हाला। एक नंबर सिंगल नंबर तुमचा रिपीट होत असेल आहे का नाही, तर तुम्हाला काय करायचं 10 न,
2 होत असतील तर 100 3 होत असतील तर 1000 4 होत असतील तर आहे का नाही तुम्हाला काय करावं लागेल, त्याच्यानंतर एक शून्य वाढवावं लागेल म्हणजे 10,000 पण तुम्हाला देणार नाहीत. जास्तीत जास्त तुम्हाला हे 3 पर्यंत येऊ शकते, 3च्या वर येणार नाही. ठीक आहे, तर पाहूया आपण एक्झाम्पल हे सोडूया उदाहरण. ठीक आहे, आपलं हे मिटवतो मी तुम्हाला. ठीक आहे, पहा आता इकडे लक्ष द्या. ठीक आहे, हे लेट एक्स हे म्हणजे तुम्हाला समजून सांगतोय आपलं एक्झाम्पल आता आपण घेणार आहोत. ठीक आहे, लेट एक्स बरोबर काय घेतलेले, लेट एक्स इज इक्वल टू 0.555. तर ह्यालाच आपण काय लिहू शकतो, एक्स बरोबर आहे का नाही, एक्स बरोबर काय लिहू शकतो 0.555 हा रिपीट होते, त्याच्या डोक्यावर आपण काय करू शकतो, एक तर असा डॉट लिहू शकतो. पण डॉट लिहिल्यावर तुम्हाला कन्फ्युजन होऊ शकते, त्याच्या डॉट न लिहिता तुम्ही काय करत जा, हे बार लिहा, दोन्ही एकच आहे, हे बार लिहा असं. ठीक आहे, ह्याचा अर्थ काय होतो, हे आणि हे काय दोन्ही काय आहे, सेमच आहे. हे तुमचं सेम आहे, हे पण सेम आहे. फक्त आपण याच्या डोक्यावर काय केलेलं आहे, 5 आहे, 5 व्यवस्थित लिहू तुम्ही. ठीक आहे, 5च्या डोक्यावर बार लिहिलेला आहे. ह्याचा अर्थ काय, 5च्या डोक्यावर बार लिहिलेला आहे याचा अर्थ की 5 हा डबल रिपीट होत चाललेला आहे आणि तो कुठपर्यंत आहे, इन्फानाइट टाईमपर्यंत आहे, आपल्याला माहीत नाही, अनंत आहे. तर असं लिहिलं. तर मी याला काय करतो, इक्वेशन नंबर काय करतो 1 देतो, इक्वेशन नंबर 1 देतो. ठीक आहे, इथपर्यंत कळलेलं काय अडचण नाही आहे तुम्हाला, इथपर्यंत कळलेलं आहे, काही अडचण आहे का, नाही आहे. ठीक आहे, पुढं पहा लक्ष द्या. तर हे आपलं x इज इक्वल टू 0.55 आहे, ओरिजिनल आहे आणि त्याला आपण x इज इक्वल टू 0.5च्या डोक्यावर बार लिहिले म्हणजे याचा हे दोन्हीचा अर्थ सेम. वाटलं तर काय करा, ह्याला इक्वेशन नंबर तुम्ही 1 म्हणा, ह्याला इक्वेशन नंबर 2 म्हणा. ठीक आहे, म्हणजे इझी जाण्यासाठी. मग आता काय करा तुम्ही, ह्याला आपण इक्वेशन 1 म्हणलेलं आहे, ह्याला इक्वेशन 2 म्हणलेलं आहे. तर तुम्ही काय करा, ह्याला आहे का नाही तुम्ही काय करा, 10 न मल्टिप्लाय करा. कशाला 10 न मल्टिप्लाय करता, इक्वेशन 1ला आहे का नाही, इक्वेशन आहे का नाही, मल्टिप्लाय 10 बाय इक्वेशन 1 असं लिहा, मल्टिप्लाय 10 टू इक्वेशन 1 काय लिहू शकता, वर्डिंगमध्ये लिहायचं मल्टिप्लाय 10 टू इक्वेशन 1 आहे का नाही, किंवा मल्टिप्लाय बोथ साइड्स ऑफ इक्वेशन 1, मल्टिप्लाय बाय 10 टू बोथ साइड्स ऑफ इक्वेशन 1 असे लिहू शकता. मी शॉर्टमध्ये लिहिले मल्टिप्लाय 10 टू इक्वेशन 1. तर 10 न जर मल्टिप्लाय केलं तर तुम्हाला ह्याला काय येईल, इक्वेशन 1ला काय लिहू शकता, ह्या इक्वेशनला आता मी मल्टिप्लाय करतो, असं तुम्हाला समजण्यासाठी करतोय, तुम्ही लिहायचं नाही परीक्षेमध्ये. ठीक आहे, तर ह्या 10 न मल्टिप्लाय केलेले, तर या बोथ साईडला म्हणजे ही राईट हँड साईड आहे, ही लेफ्ट हँड साईड. तर राईट हँड साईडला जर 10 न जर एक्सला मल्टिप्लाय केलं तर तुमचं काय होईल, 10x होईल, बरोबरला बरोबर. ह्याला जर 10 न मल्टिप्लाय केलं तर काय होईल तुमचं, 10 न मल्टिप्लाय केलं तर हा 5 डेसिमलच्या इकडे सरकेल, 100 ने मल्टिप्लाय केलं तर 2 5 हे 2 अंक इकडे सरकतील, 1000 न मल्टिप्लाय केलं तर हे 3 अंक इकडे सरकतील. फक्त आपल्याला 10 न मल्टिप्लाय करतो तर हा 1 अंक इकडे सरकेल, म्हणजे काय येईल तुमचं 5.555 डॅश 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 हे तुमचं इक्वेशन आहे. ठीक आहे, असं येईल. ठीक आहे, कळलेलं आहे तुम्हाला. तर हे फक्त एक तुमचा 10 न मल्टिप्लाय केल्यामुळे इकडे सरकेल. तर हे तुम्हाला कळेल. ह्याला आपण काय लिहू शकतो, बार देऊन लिहा. ठीक आहे, 10xला 10x ह्याला काय लिहू शकतो मी 5.5च्या डोक्यावर बार लिहू शकतो, 5 पॉईंट, त्याच्यानंतर हा 5 रिपीट होतो तर ह्याला च्या डोक्यावर बार लिहू शकतो मी. ह्याला काय म्हणा, इक्वेशन नंबर तुम्ही 3 म्हणा. कळेल तुम्हाला. तर इक्वेशन नंबर तुमच्याकडे 1 आहे, 2 आहे आणि हे 3 आहे, असे इक्वेशन नंबर द्या. तुमच्या बुक्समध्ये इक्वेशन नंबर दिलं नाही, इक्वेशन दिलं तर तुम्हाला काय होते, सोपं जाते अंडरस्टँड करण्यासाठी, काय होते, सोपं जाते. तर तुम्हाला आता नंतर काय करायचं आहे, त्याच्यानंतर काय करायचं आहे तुम्हाला. ठीक आहे, तर तुम्हाला हे करायचं आहे, सबट्रॅक्ट करायचं आहे. काय करायचं आहे, सबट्रॅक्ट इक्वेशन 2 फ्रॉम 3. तर इक्वेशन काय करायचं आहे तुम्हाला, 2 हे सबट्रॅक्ट करायचं इक्वेशन नंबर 3 मधनं, आहे का नाही. इक्वेशन 2 सबट्रॅक्ट करायचं इक्वेशन नंबर 3 मधनं. मी काय करतो, इकडे लिहितो बाकीचा भाग. पहा इक्वेशन नंबर काय पहा, एक पहा. इक्वेशन नंबर 2 सबट्रॅक्ट करायचं, तर इक्वेशन नंबर 3 मधनं, म्हणजे हे राईट हँड साईडमधनं सबट्रॅक्ट करताना कसं करायचं, राईट हँड साईडमधनं राईट हँड साईड सबट्रॅक्ट करायची, लेफ्ट हँड साईडमधनं लेफ्ट हँड साईड सबट्रॅक्ट करायची. पहा, तर आता 10x इथं लिहितो मी, 10x हे राईट हँड साईडचा इक्वेशन नंबर 3चा. तर 10x मायनस काय असेल तुमचा, x असेल. हे कळलं तुम्हाला इथपर्यंत. ह्या 10x मधनं x मायनस करतोय का, कारण आपण इथं लिहिले सबट्रॅक्शन करतोय. हे इक्वल टू दोन्हीमध्ये आहे, तर इक्वल टूला इक्वल टू, त्याच्यानंतर पॉईंट आहे का नाही, 0.5 आहे का नाही, यांच्या डोक्यावर बार,
0.5 ठीक आहे, 0.5 नाही 5.5 ठीक आहे. काय आहे तुमचं 5.5च्या डोक्यावर बार मायनस 0.5च्या डोक्यावर बार, हे आहे तुमचं, हे लिहिलेलं आहे ठीक आहे. हे आणि हे सबट्रॅक्शन करतो. तर ह्याला सोडवा. ह्याला जर सोडवलं तर तुम्हाला कसं सोडायचं ह्याला माहीत आहे ठीक आहे. ह्याला कसं सोडायचं माहीत आहे. सबट्रॅक्शन मी म्हटलं तर इथं करून दाखवतो तुम्हाला ठीक आहे. पॉईंट हे पहा 5.च्या डोक्यावर बार मायनसला मायनस 0.5 ठीक आहे. ह्याला कसं सोडायचं 5मधनं हे बार आहे, हे बार हे 5च्या डोक्यावर बार आहे, हे 5च्या डोक्यावर बार आहे, म्हणजे हे दोन्ही सेम आहेत आहे का नाही, सेम आहेत. हे 5 असो काय असो दोन्ही सेम आहेत ठीक आहे. तर ह्याच्यातनं ह्या दोघांमधनं सेम गेला तर 0 उरला आणि 5 आहे, हे 5 आहे ठीक आहे. हे किती आहे 5 आहे. 5मधनं 0 गेला तर 5 उरला, तर किती उरला तुमचा 5मधनं 0 गेला तर 5 उरला. तर ह्याला जर सोडवलं तर तुम्हाला काय येईल, ह्याला जर सोडवलं तर इकडं तुमचा काय येईल तुमचा 5 येईल. ह्याला सोडवलं आपण इथं 5 येईल आणि याला जर सोडवलं 10x x गेला तर तुमचा काय उरेल 9x उरेल. तर ह्यालाच काय लिहू शकता तुम्ही x बरोबर हा x 9x आहे, 9 मल्टिप्लाय आहे x सोबत ठीक आहे. तर हा 9 खाली जाईल 5/9 हे असं होईल ठीक आहे. x इक्वल टू तुमचा काय होईल 5/9 आणि x ची किंमत आपण मानलेली आहे म्हणजे 0. घ्यायचं वाटलं तर 0.555 डॅश 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 इज इक्वल टू काय असणार आहे 5/9. 5/9 हे तुमचं उत्तर आलेलं काय. एक्सप्रेस द रिकरिंग डेसिमल 0.555 डॅश डॅश इन p/q फॉर्ममध्ये लिहिलेले, p/q फॉर्ममध्ये हे ठीक आहे. इथपर्यंतच क्वेश्चन आहे. मी तुम्हाला ते सबट्रॅक्शन करून दाखवले, नंतर तुम्हाला नाही तर कन्फ्युजन होईल म्हणजे सर हे काय आहे ठीक आहे. हे करून दाखवलं होतं ठीक. तर हे तुमचं ह्याचं उत्तर आहे. तर एक्सप्रेस केलेलं आहे याला आपण कशाच्या p/qच्या फॉर्ममध्ये. हे p हे झाला तुमचा p, हा झाला q. तर इथं तुमचं काय हे क्वेश्चन संपतो ठीक आहे. याच्यानंतरचं काय करू आपण नेक्स्ट पार्टमध्ये पाहू. पहा नेक्स्ट क्वेश्चन पहा. आता काय पाहतोय आपण प्रॅक्टिस सेट 2.1 पाहतोय. प्रॅक्टिस सेट 2.1 ह्याच्या अगोदरचे तुमच्या पुस्तकातले सगळे एक्झाम्पल आपण सोडून झालेले आहे. तर प्रॅक्टिस सेट 2.1 पाहतोय. तर त्याच्यामध्ये पहिला क्वेश्चन काय प्रॅक्टिस सेट 2.1 मध्ये तुमच्या क्लासिफाय द डेसिमल फॉर्म ऑफ द गिवन रॅशनल नंबर्स इनटू टर्मिनेटिंग अँड नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग टाईप. तर हे 1 मार्काला क्वेश्चन आहे. तर तुम्हाला दिलेले काही क्वेश्चन आहेत, हे रॅशनल नंबर आहेत सगळे. किती त्यांनी रॅशनल नंबर 5 रॅशनल नंबर दिलेले आहेत ठीक आहे. त्याला तर त्या रॅशनल नंबरला तुम्हाला त्यांना दाखवायचं आहे, क्लासिफाय करायचं आहे. टर्मिनेटिंग आहे, नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग टाईपमध्ये क्लासिफाय करायचं आहे. म्हणजे याच्यातले कोणते टर्मिनेटिंग आहेत आणि दुसरे कोणते नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग टाईपचे आहेत. हा 1 मार्काला एक क्वेश्चन येईल ठीक आहे. तर हे तुम्हाला सोडवण्यासाठी पहा आता कसं सोडवायचं. तर ह्याच्या अगोदर असे एक्झाम्पल पाहिले का नाही पाहिलेले ठीक आहे. तर हे प्रश्न सोडवायचे कसे. तर एक तुमचं सिंपल मेथड आहे. तुम्हाला पहिल्यांदा हे माहीत पाहिजे टर्मिनेटिंग म्हणजे काय, नॉन टर्मिनेटिंग. ह्याच्या अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण टर्मिनेटिंग नॉन टर्मिनेटिंग सांगितलेलं आहे. जर ते पाहिलं नसेल तर ते पाहून घ्या. पुन्हा एकदा मी तुम्हाला शॉर्टमध्ये सांगतो. टर्मिनेटिंग म्हणजे काय, टर्मिनेटिंग म्हणजे काय. टर्मिनेटिंग पहा, टर्मिनेटिंग कुठून ओरिजिन झाला हा वर्ड टर्मिनेटपासून. टर्मिनेटचा अर्थ काय होतो हा टर्मिनेटपासून. टर्मिनेटचा अर्थ काय होतो तुमचा एंड होणे. पहा मग जर एंड होणे पहा एखाद्याला तर तुम्ही आता डिवाइड केला. पहा एखादा रॅशनल नंबर आहे जसं की तुम्ही काय घेऊ शकता 2/5 आहे. 2/5 याला जर डिवाइड केलं तर तुम्ही पहा इथं 2/5ला डिवाइड केलं तर याचं उत्तर काय येते 0.4 येते. कसं येते पहा डिवाइड करून बघा. इथं पॉईंट हे 2 हा लहान आहे 5पेक्षा, तर इथं 20 झाला. मनातल्या मनात करायचं 20 आणि 20ला जर 5ने डिवाइड केलं तर 4 आणि 0.4 असेल. तर हा टर्मिनेट झालेला म्हणजे याच्या 4च्या नंतर काही आलेलं नाही आहे. ह्याच्या अगोदर आपण एक एक्झाम्पल पाहिलं होतं 0.5555 डॅश डॅश. तर हे कुठे एंड होते का नाही, असं कुठपर्यंत जातं. तर ह्याला म्हणायचं नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग टाईप. टर्मिनेट होत नाही आणि पुन्हा पुन्हा तोच नंबर येतो तर त्याला रिकरिंग टाईप म्हणतो. हे कळलं असेल तुम्हाला. टर्मिनेट म्हणजे काय, एखाद्याला आपण जर रॅशनल नंबरला डिवाइड केल्यानंतर तो एंड होतो तर त्याला टर्मिनेटिंग म्हणायचं. आणि जर असं येत असेल हे कोणतेही नंबर येऊ शकतात ठीक आहे किंवा वेगळे येऊ शकतात तर ते तुमचे काय झाले नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग टाईप. हे तुम्हाला कळलं असेल ठीक आहे. तर आता ओळखायचं कसं पहा. तर आता ओळखायचं याला क्लासिफाय कसं करू शकता तुम्ही. एक तर डिवाइड करू शकता, डिवाइड करून तुम्ही कळू शकता ठीक आहे. आता जसं बघितले जसं याला तुम्ही 13ला जर 5ने डिवाइड केलं आहे का नाही तर तुमचा काय 13ला जर 5ने डिवाइड केलं तर 5 2 जा 10, 5 2 जा 10, 3 कॅरी उरला आणि 30 झाला, 5 6 जा 30, 2.6 याचं उत्तर येईल. आणि 2.6 उत्तर आल्यावर तुम्ही ठरवू शकता
तर याच्या म्हणजे पूर्ण भागेल, याच्यानंतर नंबर येत नाहीत, तर हा नंबर कसा आहे मग टर्मिनेटिंग आहे, म्हणू शकता तुम्ही टर्मिनेटिंगमध्ये क्लासिफाय करू शकता. आता हे एक तुमचं 13/5 काय होतं, इझी होतं, छोटा नंबर होता, त्यामुळे तुम्ही इझिली 5चा टेबल बी येत होता तुम्हाला, छोटा नंबर होता, त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही काय केले, त्याला सोडू शकले आणि सांगू शकले की हा टर्मिनेटिंग नंबर आहे का नाही 13/5, कारण 2.6 उत्तर आलेलं आहे. पण अशी कोणती मेथड आहे का, आता तुम्हाला हे सोडवायला 29/16 अवघड जाईल, 17/125 सोडवायला तर खूपच अवघड जाईल, कारण तुम्हाला कसा भाग काढायचा काय नाही वगैरे, आणि खूप 3-4 नंबर पण येऊ शकतात. तर हे सोडवण्यासाठी तुम्हाला एक सिम्पल आणि इझी मेथड सांगतो मी तुम्हाला कसं ओळखायचं. तर हे डिवाईड करायचं का नाही, तर तुम्हाला काय करायचं आहे, एखादा नंबर दिलेला आहे हे सोडून द्या मेथड, तुम्हाला एक सिम्पल मेथड सांगतो मी तुम्हाला, ह्याला कसं क्लासिफाय करायचं. सिम्पल आहे, तर तुम्हाला फॅक्टर्स आहे का नाही, फॅक्टर्स एखाद्या नंबरचे पाळता आले पाहिजे. आता फॅक्टर्स समजून घ्यावं लागेल, याच्या अगोदर पहा फॅक्टर्स काय आहेत. फॅक्टर्स पहा, एखाद्या नंबरचे फॅक्टर्स काय आहेत. आता कसं ओळखणार, फॅक्टर्स म्हणजे काय, एखाद्या नंबरला कोणत्या नंबरनं डिवाईड करू शकतो त्याला म्हणतो आपण फॅक्टर्स. पहा जसं की आता मी एखादा नंबर घेतला, समजा हा 10 नंबर घेतला, 10 नंबर घेतला, आता 10चे फॅक्टर आहे का नाही, 10चे फॅक्टर काय असणार आहे, फॅक्टर्स ऑफ 10 काय असणार आहे, म्हणजे मी 10ला कोण्या नंबरनं डिवाईड करू शकतो, कम्प्लिटली डिवाईड करू शकतो, ते 10चे फॅक्टर झाले. तर 10ला मी काय करू शकतो, 1नं डिवाईड करू शकतो, बरोबर आहे, 2नं डिवाईड करू शकतो, बरोबर आहे, 3ने करू शकतो का, नाही करू शकत, 4नं नाही, 5नं करू शकतो का, 5नं डिवाईड करू शकतो, आणि त्याच्यानंतर मी 10नं डिवाईड करू शकतो. तर 10ला मी ह्या 1नं पूर्ण कम्प्लिटली डिवाईड करू शकतो, 2नं, 5ने आणि 10ने डिवाईड करू शकतो. तर 10चे किती फॅक्टर्स झाले, तर 1 2 3 4 म्हणजे 4 फॅक्टर्स आहेत, हे झाले फॅक्टर्स कळले असतील तुम्हाला, तर एखाद्या नंबरचे फॅक्टर्स तुम्हाला काढता आले पाहिजे. ठीक आहे, तर तुम्हाला दुसरा एखादा नंबर सांगतो मी कोणता, 10 झालेला आहे, 15 घ्या. 15चे फॅक्टर्स कसे तुम्हाला माहीत पाहिजे, 15चे फॅक्टर्स हे बेसिकच्या लेक्चरमध्ये आपण घेतलेले, पाहिलं नसेल तर पाहून घ्या. आता तुम्हाला काही लोक आले असतील डायरेक्टली समजावं म्हणून मी सांगतो त्याला. तर ठीक आहे, 15चे फॅक्टर 1 आहे, 2 आहे का नाही, 3 आहे, 3ने भाग जाते, 3 5 जा 15, त्याच्यानंतर 4 आहे का नाही, 5ने जातो भाग, ठीक आहे, 5 3 जा 15, त्याच्यानंतर कोणता नंबर आहे, 5च्या नंतर तुमचा डायरेक्टली कोणता नंबर आहे दुसरा जातो का, नाही, तर 15 आहे. तर ह्याचे पण फॅक्टर किती आहे, 15चे फॅक्टर किती आहेत, 15चे फॅक्टर पण 1 3 5 4 असे 4 फॅक्टर आहेत, हे फॅक्टर पाडता आले पाहिजेत. हे फॅक्टर्स कळले असतील तुम्हाला, तर हे फॅक्टर्स कळले का, ठीक आहे. त्याच्यानंतर पुढं पहा, तर काय करायचं आहे तुम्हाला, आता ह्याला तुम्हाला टर्मिनेटिंग आहे का एखादा रॅशनल नंबर, नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग टाईप आहे, हे कसं ओळखायचं. तर त्याच्यासाठी काय करायचं आहे तुम्हाला, एखादा नंबर दिलेला आहे, आता समजा हाच नंबर घ्या 13/5, तुम्हाला नंबर दिलेला आहे मी ते लिहितो 13/5, ठीक आहे, 13/5 हा नंबर घेतला, तर नंबरचा तुम्हाला हे एक लक्षात घ्या, इथं ह्याला आपण काय म्हणतो, न्यूमरेटर म्हणतो, ह्याला काय म्हणतो आपण, न्यूमरेटर म्हणतो, काय म्हणतो, न्यूमरेटर, ह्याला म्हणतो आपण न्यूमरेटर, काय म्हणतो याला, न्यूमरेटर, ठीक आहे, ह्याला न्यूमरेटर, आणि ह्याला म्हणतो डिनॉमिनेटर, काय म्हणतो, डिनॉमिनेटर, ठीक आहे. मी शॉर्टमध्ये डी आणि एन लिहितो, हे सगळे लिहत बसणार नाही. एन म्हणजे तुमचा काय झालेला आहे, वरला हा न्यूमरेटर आहे, डिनॉमिनेटर आहे, ठीक आहे. मराठीत त्याला अंश म्हणतो, छेद म्हणतो, ठीक आहे, ह्याला छेद म्हणतो, ठीक आहे, हा छेद हा अंश, म्हणजे ह्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो न्यूमरेटर, हा म्हणतो आपण डिनॉमिनेटर. हे कळलं आहे खाल्ला. तर काय करायचं तुम्हाला, डिनॉमिनेटरला काही लक्ष द्यायचं नाही, ठीक आहे, डिनॉमिनेटरकडे लक्ष द्यायचं, न्यूमरेटरकडे लक्ष द्यायचं. पहा कशाकडे लक्ष द्यायचं तुम्हाला, डिनॉमिनेटरकडे लक्ष द्यायचं का न्यूमरेटरकडे लक्ष द्यायचं. पहा तुम्हाला हे न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर क्लिअर झालं असं. पहा न्यूमरेटर आहे, हा डिनॉमिनेटर आहे, तर तुम्हाला याच्यात काय करायचं आहे, आता तुम्हाला एखादा टर्मिनेटिंग नंबर आहे का नॉन टर्मिनेटिंग आहे हे पाहण्यासाठी, ठीक आहे, तर तुम्हाला काय करायचं, डिनॉमिनेटरकडे लक्ष द्यायचं, न्यूमरेटरकडे लक्ष द्यायचं का नाही, डिनॉमिनेटरकडे लक्ष द्यायचं, ठीक आहे. कारण रॅशनल नंबरमध्ये काय महत्त्वाचा असतो, डिनॉमिनेटर का न्यूमरेटर, डिनॉमिनेटर महत्त्वाचा असतो, न्यूमरेटर नाही. रॅशनल नंबर आजची आपण डेफिनेशन बघितलेली आहे, ते बेसिक्स लेक्चर आहे मॅथचं, त्याच्यामध्ये तर ते तुम्हाला कळलं असेल, तर त्याच्यामध्ये तुम्हाला कळलं असेल रॅशनल नंबरमध्ये डिनॉमिनेटर महत्त्वाचं आहे. तर तुम्हाला लक्ष द्यायचं आहे डिनॉमिनेटरकडे. तर डिनॉमिनेटरकडे लक्ष द्यायचं, काय लक्ष द्यायचं, तर तो तुमचा जो डिनॉमिनेटर आहे, तर डिनॉमिनेटर तुमचा 5 आहे, तर ह्याचे काय करायचं, फॅक्टर्स पाडून बघायचे. काय पाडून बघायचं, फॅक्टर्स. तर ह्याचे फॅक्टर्स तुम्हाला पाडलं तर काय आलेलं आहे, 1 आणि 5 दोनच फॅक्टर आहेत, 1 आणि 5, याचे फॅक्टर काय येतील, 1 आणि 5. 1 आणि 5च्या व्यतिरिक्त कोणता फॅक्टर येणार आहे कायचा, नाही.
पहा 5ला तुम्ही फक्त 1ने डिवाइड करू शकता किंवा 5ने करू शकता, कारण हा प्राईम नंबर आहे, ते पण तुम्हाला प्राईम नंबर शिकवलेला आहे बेसिक्समध्ये, ठीक आहे. तर हा 1 आणि 5 फक्त 1 आणि 5नेच डिवाइड करू शकता. म्हणजे तुमचे ह्या नंबरचे 5चे फॅक्टर्स काय आहेत, तुमचे 5चे फॅक्टर्स 1 आणि 5 आहेत. मग तुम्हाला एक लक्षात घ्यायचं आहे, एखादा रॅशनल नंबर आहे तुमच्याकडे, त्या रॅशनल नंबरचे जर प्राईम फॅक्टर्स आहे का नाही, प्राईम फॅक्टर्स तुमचे प्राईम फॅक्टर्स काय आले, प्राईम फॅक्टर्स जर तुमचे 2 आहे का नाही, 2 किंवा और 5 हे 2 आलं तरी ठीक आहे, म्हणजे 2 एक फॅक्टर आला तरी चालते, 5 एक आला तरी चालेल, किंवा तुमचं 2 and 5 किंवा 2 and 5 म्हणजे 2 and 5 दोन्ही आले तरी चालते. तर जर तुमचे 2 किंवा 5 किंवा 2 and 5 हा जर तुमचा जर काय आला फॅक्टर्स आले, तर तो नंबर काय म्हणायचं, टर्मिनेटिंग आहे. लक्षात ठेवायचं, फॅक्टर्स पाडायचे याचे, आणि त्याच्यामधला 2 जरी आला ठीक आहे, 5 जरी आला एक ठीक आहे, किंवा दोन्ही आले तरी ठीक आहे, तर त्याला म्हणायचं टर्मिनेटिंग म्हणायचं. आणि जर 2 किंवा 5 किंवा 2 आणि 5 हे दोन्ही जरी आले नाही, तर त्याला म्हणायचं नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग टाईप. इथपर्यंत कळलं असेल तुम्हाला, ठीक आहे. तर आता तुम्हाला आता क्लासिफाय करता येईल. तर पहा, आपण ह्याला पहिल्याला सोडवलेलं आहे आपण 13/5, तर तुमचे फॅक्टर हा 5 आलेला आहे, तर 5 आलेला आहे, 5 आला ठीक आहे. मी सांगितले प्राईम फॅक्टर्स पाडायचे 2 आणि प्राईम फॅक्टर का म्हणतो, कारण 2 आणि 5 हा प्राईम नंबर्स आहेत, ठीक आहे. 2 आणि 5 मधला 5 आलेला आहे, त्यामुळं हा नंबर तुमचा 13 काय आहे, तुमचा काय आहे, 13 काय आहे, टर्मिनेटिंग आहे. 13 काय आहे तुमचा टर्मिनेटिंगला मी ब्लूनं टिक करतो आणि याला ब्लॅकने करतो, ठीक आहे. नंतर आपण क्लासिफाय करू, इथपर्यंत कळलेलं आहे. त्याच्यानंतर मी काय करतो, हे कळेल तुम्हाला, हे मिटवतो मी, हे जशाच तसं ठेवतो, हे पाहायचं तुम्हाला. तर याच्यानंतर 2/11 घेतला मी तर नंबर 2/11 मधला हा तुमचा न्यूमरेटर आहे, हा तुमचा डिनॉमिनेटर आहे 11. तर या डिनॉमिनेटरचे काय करायचे, तुम्हाला फॅक्टर्स पाडून बघायचे. तर याचे जर फॅक्टर्स जर पाडल्या तुम्ही, याचे फॅक्टर्स जर पाडल्या, काय होत नाही, तर लक्ष द्या, इथं तुम्हाला 2/11 कळलं असेल. 2/11 आपण सेकंड घेतलेलं आहे, सेकंड, ठीक आहे. पहिला आपला काय झालेलं आपण सोडवलेलं आहे, याचं प्राईम फॅक्टर 5 आहे, त्याच्यामुळे काय झालं तुमचं टर्मिनेटिंग आहे. तर हे 2/11 घेतलेलं आहे, ह्याचा 2 हा न्यूमरेटर आहे, 11 हा डिनॉमिनेटर आहे, हा 2/11 रॅशनल नंबर आहे, ठीक आहे. तर तुम्हाला 11चे फॅक्टर पाडायचे, तर 11चे फॅक्टर मी इथंच पाडतो. 11चे फॅक्टर काय असणार आहे, तुमचा 11चा फॅक्टर 1 आहे आणि 11 आहे, कारण हा प्राईम नंबर आहे. प्राईम नंबरचे फॅक्टर्स 2च असतात, तुम्हाला माहीत आहे. प्राईम नंबर 11 प्राईम नंबर आहे, प्राईम नंबरचे 2च फॅक्टर्स असतात. प्राईम नंबर पाहिलं नसेल तर बेसिक्सचं लेक्चर पाहून घ्या, त्यासाठी मी म्हणतो वारंवार, ते जर पाहिलं नसेल तर तुमची कॅल्क्युलेशन फास्ट होणार नाहीत. तर आणि बाकी त्याचे 1 आणि 11 असे फॅक्टर्स आहेत. तर त्याच्यामध्ये आपल्याला काय पाहिजे, डिनॉमिनेटरचे फॅक्टर 2 किंवा 5 किंवा 2 आणि 5 हे आहे का, याच्यात नाही. तर हे जर नसेल तर मग तुमचा काय आहे, नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग टाईप. तर काय आहे, म्हणजे 2/11 काय झालेला आहे तुमचा, 2/11 तुमचा झालेला आहे नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग टाईप. तर ब्लॅक न करतोय, नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग टाईपला मी टिक मार्क. त्याच्यानंतर काय करा, आता हे तुमचं कळलेलं आहे. त्याच्यानंतर पहा 29/16, थर्ड घ्या, तुमचं थर्ड एक्झाम्पल घेतो आहे आपण 29/16. तर हा तुमचा न्यूमरेटर आहे, हा तुमचा डिनॉमिनेटर आहे. डिनॉमिनेटरचे काय करा, असं लिहायची गरज नाही, मी तुम्हाला समजण्यासाठी लिहितो, ठीक आहे. ह्या 16चे काय करा, फॅक्टर्स पाडा. 16चे फॅक्टर्स काय असणार आहे, पहा 1 आहे, यस. त्याच्यानंतर पहा 2 आहे का, फॅक्टर्स आता सांगितले मी तुम्हाला, ज्या नंबरने त्या नंबरला पूर्णपणे भाग जातो त्याचे फॅक्टर म्हणतो. तर 1ने जातो 16ला, यस. 2ने जातो, म्हणून 16चा 2 फॅक्टर आहे. 3ने जात नाही. 4ने जातो का, यस. 5ने जात नाही. त्याच्यानंतर 6 नाही, 7 नाही, 8 नाही, 8ने जातो, ठीक आहे, 8ने जातो. आणि 8च्या नंतर डायरेक्टली तुमचा कशाने जातो, 16ने जातो. म्हणजे ह्याचे फॅक्टर्स काय काय आहेत, 1 2 4 8 16. तर तुम्हाला ह्याच्यातला 2 पाहिजे होतं, तर 2 आलेला आहे इथं, ठीक आहे, 2 आलेला आहे. त्याच्यामुळं एकही जरी आला तरी चालतो, एकही आला तरी चालतो ह्याच्यापैकी, 2 आणि 5 मधला, किंवा दोन्ही आले तरी चालतात. तर हा तुमचा, तर 2 आलेला आहे, तर तुमचा हा नंबर कोणता आहे, टर्मिनेटिंग नंबर आहे का, नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग टाईप आहे. तर हा तुमचा काय झालेला आहे, हा तुमचा झालेला आहे, काय झालेला आहे, टर्मिनेटिंग झालेला आहे. टर्मिनेटिंग 2 आलेला आहे, यस. टर्मिनेटिंग झालेलं, तर टर्मिनेटिंगला आपण ब्लू न टिक मार्क करतोय. तर तुमचा
29/16 काय झालं टर्मिनेटिंग. त्याच्यानंतर पुढला पहा, पुढला नंबर घ्या, पुढला नंबर पहा. ठीक आहे, पुढला नंबर लक्ष द्या, इथं 5 मिटलेला आहे, लिहू तुम्ही. ठीक आहे, पुढला नंबर आपला आहे 4 नंबर घेतो एक्झाम्पल 17/125. 17/125. तर ह्या 125चे फॅक्टर्स पाडा. ठीक आहे, फॅक्टर्स पाडू शकता तुम्ही कोणताही नंबर असेल तर. 1 जातो का, जातो. त्याच्यानंतर 2 जातो का, जात नाही. आता ह्याच्यासाठी एवढ्या नंबरसाठी तुम्हाला कोणते नंबर फॅक्टर आहे त्याच्यासाठी तुम्हाला डिव्हिजिबिलिटीच्या प्रॉपर्टी माहीत पाहिजे. तर आपण डिव्हिजिबिलिटी प्रॉपर्टीचं लेक्चर घेतलेलं नाही, तर ते पण मी तुम्हाला घेऊन टाकतो एकदा. प्रॉपर्टीज आहे का ना डिव्हिजिबिलिटीच्या, 2ची, 4, 6, 3 जे काही 9, 11 सगळे नंबर आहेत, तर तुम्हाला फॅक्टर पाडायला इझी जाईल. तर तुम्हाला हा 1 आहे का फॅक्टर, आहे. त्याच्यानंतर 2 आहे का, नाही आहे. 2 आहे का, नाही. 3 आहे का, 3 आहे का, 3 पण नाही आहे. 4 आहे का, नाही आहे. त्याच्यानंतर 5 आहे का, 5 आहे. 5ने डिवाईड करून बघता तुम्ही जाऊ शकते. ठीक आहे, तुम्हाला जरी येणं गेलं समजा एखाद्या वेळेस 125 कळणं गेलं, तुम्हाला 5 किंवा 2 एकही जरी नंबर आला आणि तुम्हाला डायरेक्टली तुम्हाला का परीक्षेत म्हणणार नाही की असं करून दाखवा, तर तुम्हाला फक्त क्लासिफाय करायचं आणि सांगायचं 5 आहे, त्याचा काय आहे 5 डिनॉमिनेटर, हा न्यूमरेटर आहे, हा डिनॉमिनेटर आहे. प्राईम फॅक्टर 5 आहे 125चा, म्हणून हा तुमचा नंबर काय आहे, टर्मिनेटिंग नंबर आहे, असं काय करायचं म्हणायचं. ठीक आहे, तर 5 आलेला आहे. त्याच्यानंतर 5च्या नंतर तुमचा कोणत्या नंबरनं जातो पहा. 5च्या नंतर 25 नंतर नक्कीच जातो, 25 नक्कीच जातो. ठीक आहे, 25 नक्कीच जातो. त्याच्यानंतर 125 जातो. आणि दुसरे फॅक्टर पहा, दुसरे कोणते कोणते आहेत. दुसरे पहा, 1 आहे, 5 आहे, 25 आहे आणि 125 आहे. आणि त्याच्यामध्ये दुसरा कोणता आहे का, नाही आहे. कोणता नाही, बहुतेक एवढेच आहे. ठीक आहे, चालते. ठीक आहे, तर हे झाले तुमचे 125चे फॅक्टर झालेले आहेत. चालते. तर मग हा 125 5 आलेला आहे, तुमचा 5 पाहिजे, तर हा 5 आलेला आहे. तर 5 जर आला याच्यामध्ये, तर आपण काय म्हणतो, तो टर्मिनेटिंग आहे का नॉन टर्मिनेटिंग, तो टर्मिनेटिंग आहे. ठीक आहे, हा टर्मिनेटिंग. फक्त हा पहा इथपर्यंत केलेला आहे आपण. ठीक आहे, तर हे 4 नंबरचा क्वेश्चन केलेला आहे. आणि जो 5th नंबरचा क्वेश्चन आहे 11/6. ठीक आहे, तर हे तुम्ही मला काय करायचं आहे, होमवर्कमध्ये करून दाखवायचे, करायचे तुम्ही. आणि याचं उत्तर तुम्ही काय करा, कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आणि काय अडचण आले तर तुम्ही कमेंट करा. ठीक आहे, तर हे तुमचं टर्मिनेटिंग आणि नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग टाईपचा हा क्वेश्चन पूर्ण झालेला आहे तुमचा. त्याच्यानंतरचा आपण जो नेक्स्ट पार्ट आहे तो नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहूया. ठीक आहे, तर हे 3-4च एक्झाम्पल आहे तुमच्या याच्यामध्ये. बाकीचं जे आहे प्रॅक्टिस सेट 2.1 मधला सेकंड क्वेश्चन, थर्ड क्वेश्चन जे आहे ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहूया. तर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रापर्यंत हे व्हिडिओ पोहोचवा. आणि तुम्हाला कसे वाटतात ते व्हिडिओ हे पण नक्की कळा. थँक्यू वन्स अगेन. ठीक आहे, खूप खूप धन्यवाद तुमचे व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल.